चला आपण पोहोचलोत आपल्या लोकेशन वर. इथून आपण इथं थांबू, काहीतरी खाऊ, त्यानंतर पाहू. चोचलेशाही करावंच लागेल, थोडीशी नाही तर थोडीशी. त्याच्यानंतर पाहू. आपला स्पेशल लोकेशन आहे, लोकेशन स्पेशल. सुट्टी काढून बड्यापैकी इथंच यायचं, दुसरं काही करायचं नाही. तर चला आता बरोबर चालते आपला मोबाईल टकाटक मध्ये, आणि हळूहळू निघू इथून. पहिल्यांदा खूप दिवसानंतर आपण कमबॅक करून राहिलो आपल्या न्यू ब्लॉग वर. तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आपण डेली ब्लॉग्स अपलोड नाही करून राहिलो, करू हळूहळू करू. आपला जो सर्कल आहे तो सर्कल बनवू. पहिल्यांदा 8 दिवस, नंतर 15 दिवस, नंतर महिनाभर, तसे म्हणजे डेली कंटेंट्स वगैरे टाकू. त्यानंतर आपलं म्हणजे रेग्युलर कमबॅक होणार. मी तर विचार केलाच आहे येणाऱ्या एंडिंग इयर मध्ये काही ना काही तर करायचंच, कारण आपल्याकडे फक्त 1 मंथ राहिलेला आहे. त्या एका महिन्यामध्ये आपलं काही नाही कम से कम स्टार्टिंग तर करू रेग्युलर. एका वेळेला कमबॅक तर नाही होऊ शकत, आपण एंडिंग पासून स्टार्टिंग करू ना यार. स्टार्टिंग इयर पासून स्टार्टिंग करण्यापेक्षा एंडिंग पासून आपण स्टार्टिंग करू, आहे की नाही. आधी या येणाऱ्या 1-2 तारखेपासून मी माझा शेड्यूल बनवणार आहे की आपण जा 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 हो काय जा तर हवा गाडी. ट्रॅव्हल्स वाले यार बहुत मुजर आहेत यार, पुरे असे हॉर्न मारत झरझर झरझर करत निघतात ना, माणसाला पुरे अशी भीती वाटते. बघ तिथल्या तिथून इथंच थांबवलं पाहिल्या गाडी. काही हलक्यात गटामध्ये मारता येते, पण सांभाळून. छोटी गाडी माझ्याकडे आहे ना, मोठी गाडी तुझ्याकडे आहे. एवढ्या छोट्या गाडीने कटा बसतेत ना, एवढ्या मोठ्या गाडीने नाही बसत. जा तू जा, त्याला नागपूरला जायचं आहे वाटते, मला कोरलेले जायचं आहे, हळूहळूच येतो नाही का. रस्ता आहे आता पाहणं, निवडणूक आहे म्हणून पूर्ण असा रेडी टकाटक मध्ये. पूर्ण रस्ताच बनवून टाकले असते, पूर्ण डबल रस्ते टाकले असते, काय झालं असतं. तकलीफ तर वाचली असती छोट्या मोठ्या धक्क्यांपासून, पण नाही, डबल तेच धंदे. जे जागा भरल्या ते जागा नाही उगदत, त्याच्या साईडची जागा उगतते. मला दुसरं काही नाही यार, माझ्या 360 कॅमेऱ्याचा नाही का भीती वाटते, कारण हे कसं याचं स्टँड म्हणजे जास्त मजबूत नाही आहे ना. हे हालतं यार खूप, हे हाललं की असं वाटतं की मोडेल की काय होईल, तुटेल की काय होईल, त्याची भीती वाटते. दुसरी काहीची भीती नाही वाटत. पूर्ण एकदा आपण इथं थांबून चेक करून पाहू आपल्या कॅमेऱ्याचा आवाज येत आहे की नाही. रस्ता खूप आवडते यार मला यार, आरमोरी रोड यार. कारण इथं कसं खूप कंटेंट्स वगैरे बड्या वाटते फिरायसाठी, पोरल्यापर्यंत आरमोरीपर्यंत. आणि दुसरा चांबरशी रोड वगैरे आहे, धानोरा रोडचं तर कामच चालू आहे. चंद्रपूर रोड कडे काहीच नाही आहे. आरमोरी रोड कडे कसं थोडं खेडपाड हे ते येतात, खेडेगाव येतात छोटे छोटे, बस स्टॉपवर लोक उभे राहतात. कसं सिटी मध्ये, आपल्या सिटीत तर तेवढी तर सिटी काही चालत नाही आपली. मेन मुद्दा म्हणजे आपल्या सिटीमध्ये रायडरगिरी चालत नाही, पण आपण करत आहोत. काऊन? आपल्याकडे बाईक आहे एवढी सुंदर, त्याची एवढी मांग आहे, आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यात.
ती बघा माझ्या आवडती स्कॉर्पिओ चालली यार. तर चला आपण इथून थोडं समोर निघूया आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. चला मग इथून पाहू कुठपर्यंत जातो, तर जिथपर्यंत आपल्याला बाईक मिळते आपण तिथपर्यंत जाऊ. तर चला मग निघू इथून. मेन मुद्दा म्हणजे आपला एवढाच होता या टायमाला ब्लॉगवर निघायसाठी. जे आपले फॅन फॉलोविंग्स आहेत गोगाव, काटली, साखरा हे जे खेडेगाव आहेत पोरल्यापर्यंत येतात ते, त्यांची त्या छोट्या छोट्या अशा मुलं आहेत यार माझे खूप व्हिडिओज बघतात, लाईक करतात, शेअर करतात. मला असं वाटते की जावं आपण थोडस विजिट करावं त्यांच्या जवळ. ते म्हणतात भाऊ कॅमेरा आमचा आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घे, छान व्हिडिओज बनवतात, हे करतेस ते करतेस. मला असं वाटतं की स्पेशली म्हणजे यार मी आज त्यांच्यासाठीच निघलो होतो. पण माईकच्या प्रॉब्लेम मुळे कसं इथे तिथपर्यंत गेल्यानंतर चेकिंग आवाज येत आहे की नाही, कसं यार आपण एवढ्या महागाचं माईक सर्व काही निघलो त्यार व्हिडिओ बनवासाठी, आवाज नसेल येत तर काही मतलबच नाही ना यार. आणि जे आपण बाईक वर चालताना रिअलिटी मध्ये बोलतो ते बोलण्यात जे मजा आहे ना यार, फिलिंग्स आहेत ना, ते आपण साध्या व्हिडिओ मध्ये आपले ऑडिओ रेकॉर्डिंग टाकण्यात नाही आहे. म्हणून मी ना स्पेशली माईक परचेस करून टाकल्यावर त्या कामासाठीच. चला जमेल तर आपण आरमोरी पर्यंत चालले जाऊ, नाही तर मग कुर्ल्यापर्यंत चालले जाऊ, नाही का. आता पहा ना बरोबर निवडणूक आहे, सर्व काही आहे म्हणताना काम चालू केले आहेत. झेब्रा क्रॉसिंग गावाजवळ आजपर्यंत झोपत होते, किती यार भयानक कारनामा झाला होता, किती भयानक झाला होता काय खरे ना. 4 की 5 मुलांची डेथ झाली होती यार. शेवटी तो हातचा दबलाच ना. पैसे वाल्यासमोर यार दुनिया भेटते, सिरियस गोष्ट आहे. म्हणून म्हणतो भाऊ मी तुला काहीच नको करू, पैसा कमा, सिरियस गोष्ट आहे. करायचं काहीच नाही, सर्व लोक मतलबीच आहेत. आजकालच्या जनरेशन नुसार असं वाटतं ना मला की आपण पण कंटेंट क्रिएशन चालू करायचं, काय करायचं मलाही काही समजून नाही राहिलं. ब्लॉग तर आपण टाकतोच, ब्लॉगही टाकायचं, डेली कंटेंट क्रिएशन करायचं आपल्या लाईफस्टाईलवर, जे आपलं काम चालू आहे डिलिव्हरीचं त्याच्यावर, म्हणजे आपल्या मेहनतीवर यार कंटेंट क्रिएशन टाकायला काय हरकत आहे. जे मुलं फालतूगिरी धंदे टाकतात ते समोर जाऊन राहिले आणि त्यांची मेहनत कामात येऊन राहिली, फालतूगिरी नाही म्हणता येते. पण कसं सोशल मीडियामध्ये एवढा पैसा आहे, अंधा पैसा आहे. ट्रेडिंग, इंस्टाग्राम, युट्यूब वर तर खूप पैसा आहे ना. पहिल्यांदा का तो सौरभ जोशी स्टार्टिंगला त्याची हेअरस्टाईल सर्व तुम्ही पाहणार, त्याचे व्हिडिओज मी बघितले. स्टार्टिंगला त्याला किती हे ते बघायचे, लोक हसायचे. त्याचा पहिला व्हिडिओ बघितले का तुम्ही, जो व्हिडिओ तो ट्रिपला जाताना बनवला होता, तो व्हिडिओ बघितला का तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांचे फ्रेंड लोक असे हसत आहेत त्याच्यावर, माहिती आहे का. हसत आहेत तरी पण त्यांना म्हणजे आपली जी मेहनत आहे ते नाही सोडली, ते कंटिन्यू केली आणि तो आज सक्सेसफुल आहे, व्यक्ती बनला. लोक आता त्याचं पाहून कॅमेरा पकडा, हे पकडा, ते पकडा. अरे आजकालचं बघितलं तर जनरेशन नुसार ज्या मुली आहेत, स्पेशली चांगल्या मुली, मी त्यांच्यासाठी कमेंट नाही करून राहिलो, पण ज्या मुली आहेत बघितल्या का तुम्ही कसे पोस्ट करतात, कसे व्हिडिओ टाकतात. काहीतरी आजकालची रिअलिटी म्हणजे अशी आहे ना, डोळे झाकून माणसाला सर्व काही पाहावं लागते, डोळे झाकूनच जगावं लागते. हे जरी इमानदारीने जरी जगतो म्हणशील मित्रा, या दुनियेत
लात मारून बाहेर काढतात दुनियेच्या. सीधीशी गोष्ट आहे. डोळे झाकून जग भावा, फक्त अंधा पैसा कमा, बस झाला. दुसरा काही करू नको. आपल्या मेहनतीकडे लक्ष दे. पटो पोरी पण पटो, कारण का मी एक गोष्ट सांगतो, मला असं वाटतं यार, हीच वेळ राहते मेहनत करायची, पैसे कमवायची, आणि हीच वेळ राहते जसं एक फिलिंग्स राहते माणसाच्या मनात, आपली पण एक गर्लफ्रेंड असावा, एक मुलगी असावा, आपला सपोर्टर असावा आपल्याला, असं वाटते. पण आजकालच्या मुली अशा आहेत ना, पैशाच्या मागे धावतात. तुझ्याकडे पैसा असेल येतात, पैसा संपेपर्यंत सोबत राहतात, मग कोणी भेटला दुसरा आपला फ्रेंड, कोणी पण त्याचा पैसा बघून त्याच्याकडे जातात. उलटच काय म्हणतात, मी मजबूर आहे, मजबूर. बायको अशी कशी मजबूर आहेस? तुझे मायबाप का तुला का गरीबाला सोपणार आहेत का? मुलावानी. मुलगा गरीब असेल तर त्याला कोणीच नाही मागत, पोरगीच नाही देत म्हणतो. तर आता पोरगी लव्ह मॅरेज किंवा आपलं रिलेशन ठेवून घरी बी घेऊन येतो म्हटलं ना, तरी पण भाई त्याला ताणी ऐका लागते, आहे का नाही? पण तीच जरी व्यक्ती जी त्याची गर्लफ्रेंड आहे, तीच जरी व्यक्ती सपोर्ट करून त्याच्यात मोठा व्यक्ती बनत असेल ना, तर मग लोक काय म्हणतात माहिती आहे का, खूप सुंदर मुलगी भेटली, सुशील पोरगी भेटली, पोरगाही चांगला निघला. पण त्याच्या आधी किती ऐकावं लागते माणसाला. दुनिया ना यार आजकालची सर्व मतलबी आहे, मतलब शिवाय काही चालत नाही. आपला मतलब निघला की तू कोण ना मी कोण. हो ना यार, माझ्यासोबत पण असे बदल घडले आहे ना. माझ्यासोबत जे घडलंय ना यार, मी ते रिअलिटी सांगत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. सांगायला नाही पाहिजे मला, पण सांगत आहे, माझा मन मोकळा होऊन जातो. जे माझ्यासोबत मी कधी विचार नव्हता केला, ते माझ्यासोबत घडला. आणि जी माझ्या जवळची, जेवढ्या जवळची व्यक्ती आहे ना, ती वाटलं नव्हता मला ती अशी करणार, करेल, पण शेवटी तसंच झालं. मी ना आयुष्यात कधी विचार नव्हता केला की ती तो असो किंवा ती असो, पण माझ्या एवढा क्लोज असून सुद्धा असं झाला माझ्यासोबत. उडला ना यार सर्व, मन माझा असा उडला. असं कधी कधी पागल सारखं वाटते, पण शेवटी काय करू शकतो आपण, काही ना काही करून शेवटी फ्युचरच्या मागे धावावं लागेल. पोरगी थोडी हो पैशावाला पोरगा पाहून दिला का लाईफ सेट. घराणा पण चांगला पाहिजेत म्हणा, घराणा चांगला असेल ना किंवा तिला किंमत मिळते, नाहीतर नाही मिळत. सीधीशी गोष्ट आहे. मला तर असं वाटतं यार की मुलीला गरीब घरी द्या, थोडस पैसा पहा, असेल तर कमवतच राहते. आजकालच्या जनरेशनच्या 18 वय झाल्यानंतर मुलगा कमवायला लागतेच, पैसे कमवायला लागतेच. मला असं वाटते की मोठं घराणं एकदम काही महत्वाचं नाही, खूप पैसा महत्वाचा नाही. जिथे इज्जत नसेल त्या घराण्यामध्ये पैशाला काही महत्व नाही राहावं. सीधीशी गोष्ट आहे. पण आलं आपले फॅन फॉलोविंग दिसून राहिले, पण आपल्या लोकेशनवर स्टे झालो. मी इथून पेट्रोल पंपवर जाऊया, व्हिडिओज वगैरे काढू आणि तिथून मग वापिस, नाही का. बे यार ह्या म्हशी पाय नाही का, कधी का करतील तर काही गॅरंटी नाही भाई. शेवटी म्हशी आहेत.
यायची काही गॅरंटी ना वॉरंटी नाही राहत. म्हणून चला आपण पोहोचलोत आपल्या लोकेशन वर. इथून आपण इथं थांबू, काहीतरी खाऊ, त्यानंतर पाहू. चोचलेशाही करावंच लागेल, थोडीशी नाही तर थोडीशी. त्याच्यानंतर पाहू. आपला स्पेशल लोकेशन आहे, लोकेशन स्पेशल. सुट्टी काढून बड्यापैकी इथंच यायचं, दुसरं काही करायचं नाही.